नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती असणार आहे आयजीसी असिस्टंट कमांडंट कडून भरती निघालेली आहे इंडियन कोस्ट गार्ड करून मित्रांनो. त्यासाठी त्याचे पद असणार आहे असिस्टंट कमांडंट जनरल ड्युटी जीडी साठी, असिस्टंट कमांडंट टेक्निकल साठी. टोटल ते 170 पदांसाठी ते वेकेन्सी निघालेली आहे. एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता शैक्षणिक पात्रतामध्ये, आणि इंजिनिअरिंग पदवीवाले इथं अप्लाय करू शकता. तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्यासाठी. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. ओके. आणि तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडी फॉलो करून ठेवा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जॉईन इंडियन कोस्ट गार्ड करून तो भरती निघालेली आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स करून. ॲज इथं जे पोस्ट असणार आहे असिस्टंट कमांडंट जनरल ड्युटी टेक्निकल इंजिनिअरिंगसाठी, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्ससाठी. बॅच असणार आहे 2027 ची. तर बॅच असणार आहे. ऍप्लिकेशन फॉर्म इथे ऍक्सेप्टेबल झालेले आहे, आपले चालू झालेले आहे 8 जुलै 2025 पासून 23 जुलै 2025 पर्यंत. ओके. तर आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहे त्यांनी द इंडियन नेव्ही कोस्ट गार्ड आर्म फोर्स अँड युनियन ऑफिसर्स. याच्यामध्ये करिअर असणार आहे आपल्यासाठी, करिअर अँड यंग अँड डॉमेस्टिक इंडियन मेलसाठी इथं वेकेन्सी असणार. ऑनली फॉर मेल, म्हणजे इथं फक्त पुरुष लोक इथं अप्लाय करू शकतात. मुलांना इथं चांगली अपॉर्च्युनिटी असणार अप्लाय करण्यासाठी. ॲज आपल्याला इथं पोस्ट जो असणार आहे असिस्टंट कमांडंट ग्रुप ची पोस्ट असणार आहे ग्रॅज्युएटेड ऑफिसर आपण असाल. ओके. याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू झालेले आहे इंडियन कोस्ट गार्ड साठी. इथे रिक्वायरमेंट असणार आहे. ओके. या वेबसाईट लिंक दिलेली आहे, इथून आपण अप्लाय करू शकतो. ओके. त्यासाठी क्रायटेरिया जे असणार आहे अप्लाय करण्यासाठी, इंडियन सिटीजनशिप, मिनिमम आपल्याला क्वालिफिकेशन 11 आणि अप्लाय करू शकतो. ओके. त्याचं ब्रँच दिलेलं आहे आपल्याला, एज क्रायटेरिया दिलेला आहे, जेंडर दिलेलं आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जनरल ड्युटीसाठी असिस्टंट कमांडंट जनरल ड्युटीसाठी जीडी साठी 21 ते 25 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. तुम्ही डेट ऑफ बर्थ बघू शकता. आणि जे तुम्ही आपल्याला SC ST मध्ये कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी तर 5 वर्षाची सूट असणार आहे. ओके. मेल कॅन्डिडेट्स फक्त इथं अप्लाय करू शकता. पुरुषांसाठी वॅकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला डिग्री आपल्याला झालेली पाहिजे. ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये आपल्याला 10वी मध्ये आपल्याला मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला 10वी 12वी मध्ये जे असणार आहे आपल्या सब्जेक्ट जे पाहिजे आपल्याला फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि आपल्या सब्जेक्टचं पाहिजे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स. ओके. 10वी 12वी मध्ये तर आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स सब्जेक्ट आपल्याला इथं पाहिजे 12वी मध्ये, सॉरी. ओके. तर 12वी मध्ये आपल्याला कधी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असाल तरच इथं आपण अप्लाय करू शकतो. ओके. 10वीचा काही संबंध नाही. ओके. टेक्निकल अँड मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल साठी वेकेन्सी 21 ते 25 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. कॅटेगरीवाला 5 वर्षाची सूट वेगळी असणार आहे. याच्यामध्ये इंजिनिअरिंग डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. नवल ऍग्रिकल्चर, ऑटोमोबाईल. ओके. याच्यावाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्याला. ओके. याच्यामध्ये संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. आणि 12वी मध्ये आपल्याला याच्यात सेम असणार फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आपल्याला पाहिजे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं दिलेलं आहे क्रायटेरिया. याच्यामध्ये आपल्याला सूट दिलेली आहे अपर एज लिमिट साठी. SC ST साठी तर 5 वर्षाची सूट असणार आहे एज मध्ये, म्हणजे 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओबीसी 3 वर्षाची सूट असणार आहे. नॉन क्रिमी लेबरला इथं 28 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. कॅन्डिडेटला संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. डेट ऑफ बर्थ वगैरे आपलं जे असणार आहे, पोरगेशन डिग्री, त्यानंतर इथं आपल्याला पोझिशन सर्टिफिकेशन, कॅटेगरी सर्टिफिकेशन, ऑल युनिव्हर्सिटी सर्टिफिकेशन, डिग्री सर्टिफिकेशन, पर्सेंटेज मार्कशीट्स, ग्रॅज्युएशन डिग्री सर्टिफिकेशन, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेशन, फादर नेम, मदर नेम, रोल नंबर, हे सगळे प्रूफ आपल्याला लागणार आहेत आणि आपल्याला अप्लाय पण करायचे फॉर्म भरताना. ओके. याच्यामध्ये इंडियन कोस्ट गार्ड करून त्यांनी सांगितलेले आहे फिक्स आपल्याला क्वालिफाय मार्क असणार आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज आपल्याला एक्झामिनेशन जे असणार आहे आपल्याला डेडिकेट असणार आहे. डिसाईड जे असणार आहे नंबर ऑफ कॅन्डिडेट्स वर. ओके. शॉर्ट लिस्टेड स्टेज 1 आणि स्टेज 2 आणि स्टेज 3 तीन आपल्याला स्टेज असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला द डेट ऑफ बर्थ, आपल्याला याच्या जेंडर, त्याच्यानंतर इथं आपल्याला सगळं काही आपल्याला बघणार आहेत. म्हणजे फक्त मेल पुरुषांसाठी वेकेन्सी असणार आहे. वेकेन्सी जी असणार आहे त्या कॅटेगरी वाईज असणार आहे. 2027 ची बॅच असणार आहे असिस्टंट कमांडंट साठी, जनरल ड्युटी जीटी साठी. टोटल 140 वेकेन्सी असणार आहे कॅटेगरी वाईज. आणि असिस्टंट कमांडंट टेक्निकल साठी, इंजिनिअरिंग साठी इथं आपल्याला वॅकेन्सी असणार 30 वेकेन्सी. टोटल 170 वेकेन्सी असणार आहे. ओके. याच्यामध्ये ऍडिशनल इलेक्जिबल क्रायटेरिया दिलेला आहे. ओके. तर कॅन्डिडेट्सला इथं सगळी इथं माहिती दिलेली आहे. ट्रेनिंग अकॅडमी वगैरे सगळे इथं चार्ज वगैरे असणार आहे. क्रिमिनल आपल्याला चार्जेस वगैरे नसणार आहे. ऍडिशनल आपल्याला क्रायटेरिया कोणती आपल्याला कोर्ट कचेरी नको आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशन मध्ये आपण UPSC असो MPSC मध्ये कॉपी केस मध्ये सापडले नाही पाहिजे आहे, अशा कधी तिथं अटी वगैरे दिलेल्या आहे. म्हणजे आपण कॉपी केस मध्ये सापडलेली नाही आतापर्यंत. सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे असिस्टंट कमांडंट आपल्याला असणार आहे पोस्ट आपली
याच्यामध्ये आपल्याला ऑल इंडिया ऑर्डर्स अँड मेरिट लिस्टनुसार आपली इथं परफॉर्मन्स असणारे कॅन्डिडेटचं स्टेज असणार आहे 1 ते 5 पर्यंत. ओके. याच्यामध्ये 1 ते 5 पर्यंत आपल्या स्टेज इथं कंपल्सरी असतात. त्याच्यानंतर आपल्याला इथं सब्जेक्ट वाईज आपल्याला बायोमेट्रिक, फोटो आयडेंटिटी व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं होत असतं. ओके. आता स्टेज 1 मध्ये आपलं जे असणार आहे कॉस्ट गार्ड कॉमन एक्झाम असते, त्यांची एक्झामिनेशन आपल्याला द्यावी लागते. ओके. याच्यामध्ये कॅन्डिडेट्सला सांगितले गेलेले आहे की ब्रँच असते अपर कॉम्प्युटर बेस्ड स्क्रीनिंग टेस्ट असते. याच्यामध्ये आपल्याला कंडक्टेड जी क्वेश्चन असतात आपल्याला 100 इथं मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. ओके. त्यासाठी आपल्याला इथं त्यांनी खाली इथं आपला टाइम दिलेला आहे. तर आपल्याला टाइमामध्ये आपल्याला ते टेस्ट द्यावी लागते. ओके. आपण बघूया त्याच्यामध्ये. ओके. कमांडंटसाठी तर वॅकेन्सी असणार आहे. इंग्लिश लँग्वेजचे 25 क्वेश्चन 25 मार्क, रिजनिंग इंग्लिशचे 25 क्वेश्चन 25 मार्क, जनरल सायन्सचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स आणि जनरल नॉलेजचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स. 2 तासाचा टाइम असणार आहे पेपरसाठी. ओके. याच्यामध्ये आपल्याला क्वालिफाय झाल्यानंतरच आपल्याला पुढची स्टेज भेटणार आहे स्टेज 2. ओके. जे क्वालिफाय होतील त्यांना. त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे. नॉर्मलायझेशन तुम्हाला माहिती आहे तलाठी भरतीमध्ये जसं होतं तसं. ओके. आता स्टेज 2 असणार आहे प्रिमियरली सिलेक्शन बोर्डकडून. ओके. याच्यामध्ये आपला परफॉर्मन्स असणार आहे स्टेज 1च्या कॅन्डिडेटला इथं ऑपॉर्च्युनिटी भेटते अपरिंग स्टेज 2 मध्ये. ओके. ते कंडक्टेड होतं आपलं नोएडा, गोवा, चेन्नई, कोलकाता, शिलाँग, गुवाहाटी, गांधीनगर सेंटर्समध्ये. ओके. PSBF साठी आपल्याला बोलवलं जातं. याच्यामध्ये आपल्याला क्वालिफाय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला इथं एक्झामिनेशन क्वालिफाय झालेलं असतं मित्रांनो. कॅन्डिडेटचं व्हेरिफिकेशन होतं. ओके. स्टेज 2 मध्ये सगळं व्हेरिफिकेशन झालेलं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन. ओके. अशा पद्धतीने केली जाते. त्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केली जाते. त्यानंतर आपल्याला इथं अलोकेट केलं जातं सेंटरसाठी. ओके. अशा पद्धतीचं असतं. त्यानंतर आपल्याला स्टेज मध्ये दिलेलं आहे त्यांनी इथं याच्यामध्ये आपल्याला जे असतं आपल्याला पर्सनॅलिटी टेस्ट तिथं आपली होत असते मित्रांनो. ओके. PSB साठी. ओके. क्वालिफाय झाल्यानंतर आपण टेस्ट PSB मध्ये आपल्याला याच्यामध्ये पर्सनॅलिटी टेस्ट आपली असते. स्टेज 4 मध्ये आपलं मेडिकल येतो. आपलं मेडिकल आपलं होते एक्झामिनेशन. ओके. त्या स्टेज 5 ला आपलं होतं एज्युकेशन, म्हणजे आपल्या इथं सिलेक्शन होत असतं डायरेक्टली. ओके. तर कोणत्या नवल अकॅडमीमध्ये आपल्याला सिलेक्शन भेटतं. ओके. त्यानंतर रिझल्ट जो असतं मित्रांनो याचा सगळे स्टेज फॉलो झाल्यानंतर आपल्याला याचं 30 दिवसाच्या आत याचं रिझल्ट इथं भेटत असतो मित्रांनो. चांगले प्रोजेक्ट असतात असिस्टंट कमांडंटमध्ये जसं UPSC CPFचे तसंच हे पण असणार आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी 8 जुलैपासून तर आपल्याला 23 जुलैपर्यंत इथं फॉर्म भरून घ्यायचे आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. या वेबसाईटवरून मल्टी 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 ऑप्शन एंट्री स्टीम याच्या कॅन्डिडेट्सला इलेव्हन क्रायटेरिया वगैरे दिलेला आहे. जनरल ड्युटी ब्रँच आणि टेक्निकल ब्रँचमध्ये आपण दोघांसाठी अप्लाय करू शकतो. वेगळी वेगळी फीस त्यांना द्यावा लागणार आहे. ओके. इलेव्हन क्रायटेरिया वगैरे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ते तुम्ही इथं वाचू पण शकता. परत तुम्हाला वाचायचं असेल तर. डॉक्युमेंटेशन बद्दल इथं माहिती डॉक्युमेंट अपलोड करायचे जे पण आपल्याला लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे. कंपल्सरी असणार डॉक्युमेंट अपलोड बाय ऑल कॅन्डिडेट्स होते. ओके. लाईव्ह आपल्याला इमेज कॅप्चर करायचा आहे. लाईव्ह फोटो आपल्याला काढायचा मोबाईलमधून नाही तर डेस्कटॉपमधून. 10वी 12वीचं मार्कशीट इथं लागणार आहे. स्कॅन सिग्नेचर करायचे अपलोड करून टाकायचं आहे. 10वी 12वीच्या मार्कशीट डेटा प्रूफसाठी लागणार आहे. इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये आयडेंटिटी प्रूफ द्यायचं आहे. ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे आधार कार्ड. त्यानंतर इथं आपल्याला सर्व्हिस द्यायचे NOC वगैरे आपण काम केलेलं असेल कुठे. त्यानंतर इथं CPF मध्ये वगैरे आपण असं सर्टिफिकेशन होल्डर असाल ते द्यायचं आहे. डोनेशन सर्टिफिकेशन लागणार आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला लिस्ट ऑफ डॉक्युमेंटेशन असणार आहे. 10वी 12वी मार्कशीट सर्टिफिकेट अँड 10वी 12वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेशन, डिप्लोमाचं सेमिस्टर वाईज सर्टिफिकेशन, ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेशन, ओरिजिनल आपल्याला प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेशन. ओके. तर सगळं सर्टिफिकेशन आपल्याला जे डॉक्युमेंट आपले जे क्वालिफिकेशन आपण देणार आहोत त्याच क्वालिफिकेशनचे आपल्याला पूर्ण डॉक्युमेंट लागणार आहेत. ओके. जे पण आपण ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू. एक्झामिनेशन जे असणार फीज असणार आहे SC ST कॅन्डिडेटला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे आणि जर 300 रुपये फीज असणार ऑनलाईन अदर कॅटेगरीला. ओके. त्याचं 300 रुपये फीज ऑनलाईन पद्धतीने आपण पे करू शकतो. ओके. एक्झामिनेशन फीज फॉर कॅन्डिडेट SC ST कॅटेगरीला तर आपल्याला फीजमध्ये कोणत्याही प्रकारची सूट नसते फी नसणार आहे. अनसक्सेसफुल पेमेंटमध्ये आपल्याला त्याच्यासाठी तर माहिती वगैरे दिलेली आहे. पेमेंट सक्सेसफुल होईपर्यंत आपल्याला रिफंड होऊन जातं कधी अनसक्सेसफुल झालं तर. ओके. चेक करून घ्यायचं. रिफंड झाल्यावर आपल्याला मल्टिपल पेमेंट इथं करायचे नाही लक्षात असू द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं ट्रॅव्हल एक्सपेन्सिव्ह भेटत असतं. याच्यासाठी स्टेज 1 क्वालिफाय झाल्यानंतर असतं SC ST साठी 30 किलोमीटरच्या वरती आपण असं स्टेज 1 साठी पण स्टेज 2 साठी पण. ओके. तर आपण 30 किलोमीटरच्या वरती 30 किलोमीटरच्या पुढे आपलं एक्झामिनेशन सेंटर असेल तेव्हाच. ओके. एक्झामिनेशन सिटी जी असणार आहे आपल्याला चॉईस करून घ्यायची आपल्याला. त्यानंतर इथं दिलेलं आहे त्यांनी पुढे जाऊया आपण.
कॉन्टॅक्ट डिटेल अँड क्युरीजसाठी इथं दिलेलं आहे. आणि ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. 2 ईमेल ॲड्रेस सेम, मोबाईल नंबर दिलेले 2 याच्यावर कॉल करू शकता तुम्ही. ओके. टॅलेंट टू आपल्याला शेड्यूल असणार आहे. एक्झामिनेशन 2027 ची ब्रँच असणार आहे. याची सुट्टीचा टाइम वगैरे दिलेला आहे एक्झामिनेशन 2027 साठी. जीडी टेस्ट दोघांसाठी 18 सप्टेंबरला स्टेज 1 ची परीक्षा असणार आहे. 25 नोव्हेंबरला स्टेज 2 ची परीक्षा असणार आहे. जानेवारी 2000 जानेवारी 26 जानेवारी 2026 ते ऑक्टोबर 2026 पर्यंत आपल्याला स्टेज 3 असणार आहे. ओके. त्याच्यानंतर इथं जानेवारी 2026 पर्यंत आपल्याला इथं स्टेज 3 असणार आहे. मार्च 2026 पर्यंत मार्च एप्रिल पर्यंत आपली स्टेज 4 असणार आहे. डिसेंबर पर्यंत आपल्याला डायरेक्ट फायनली सगळं कंप्लीट होणार आहे. आणि 1 वर्षाचा कालावधी त्यांना लागतो पूर्ण. ओके. तर माहिती वगैरे दिलेली आहे तशी. ओके. इंटरव्ह्यू वगैरे घेईपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स वगैरे स्टेज 1 साठी इथं दिलेलं आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चेकआउट करून टाकायचं आपल्याला बेसिकली. त्याच्यावर सगळं नोटिफिकेशन येत जातील कधी आपलं सिलेक्शन नाही झालं तरी झालं तरी पण. ओके. स्टेज 2 स्टेज 3 फायनल सिलेक्शन. ओके. कशा पद्धतीने असणार आहे, डॉक्युमेंट वगैरे काय असणार आहे, मेडिकल, त्याच्यानंतर स्टेज 5 मध्ये व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट, सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. जे पण आपले शैक्षणिक डॉक्युमेंट असणार आहे ते. मेडिकल फिटनेसमध्ये हाईट वगैरे आपल्याला लागणार आहे. याच्यामध्ये हाईट असणार आहे सिस्टम कमांडला 157 सेंटीमीटर हाईट असणार आहे. ओके. वेट बद्दल बोलायला गेलं हाईटच्या 10% आपल्याला ऍक्सेप्टेबल जास्त वेट पाहिजे आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चेस्ट वगैरे 5 सेंटीमीटर आपली फुगलेली पाहिजे. नॉर्मल आपल्याला इथं हेअर वगैरे पाहिजे आहे. आय विजन आपल्याला इथं बघू शकता दिलेलं आहे. टॅटू वगैरे काढले असेल ते इथं चेकआउट होणार आहे. त्याच्यानंतर इथं सगळी माहिती दिलेली आहे व्हेरिफिकेशन बद्दल. ओके. तर व्हॅलिडिटी सिलेक्शन बद्दल इथं सांगितलं गेलेलं आहे. मेरिट लिस्ट बद्दल इथं सांगितलं गेलेलं आहे. ओके. संपूर्ण माहिती ट्रेनिंग वगैरे आपल्याला जे असणार आहे, ट्रेनिंग बद्दल तुम्हाला माहिती देऊन देतो. ट्रेनिंग जे असणार आहे आपल्याला जीडीची जी ट्रेनिंग असणार आहे 44 वीकची असणार, टेक्निकलची असणार 22 वीकची असणार आहे. ओके. म्हणजे 22 हप्त्यांची 44 हप्त्यांची अशी पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. रिझन फॉर रिजेक्शन बद्दल इथं सांगितलं गेलेलं आहे. ओके. अशा पद्धतीने जनरल इंट्रोडक्शन बद्दल माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं खाली तुम्हाला इथं प्रमोशन अँड पगाराबद्दल इथं माहिती दिलेली आहे. ओके. इंडियन कोस्ट गार्ड ऑफिसरसाठी तर प्रमोशन अँड पे स्किल आपल्याला लेवल 7 सॅलरी असणार, स्टार्टिंग सॅलरी आणि प्रमोशन पण आपल्याला असणार आहे. रँक दिलेली आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला स्टार्टिंग सॅलरी दिलेली आहे, लेवल आपल्याला सॅलरी दिलेली आहे. ओके. असिस्टंट कमांडर आपण जेव्हा बनतो लेवल 10 आपल्याला असणार पीएल, स्टार्टिंग आपल्याला बेसिक पे असणार 56,100. डेप्युटी कमांडर आपलं प्रमोशन होऊन याच्यामध्ये आपल्याला पे लेवल 11 असणार आहे. स्टार्टिंग बेसिक सॅलरी 67,700 रुपये. ओके. कमांडरसाठी जेईसाठी याच्यासाठी आपल्याला असणार आहे 12 वॅकेन्सी असणार आहे. सॅलरी असणार आहे 28,800 पासून सॅलरी असणार बेसिक पे. कमांडर आपण जेव्हा बनतो तर लेवल 13 सॅलरी असणार आहे. 1,23,100 रुपये एवढी बेसिक पे असतं. आणि आता डीआयजी आपण बनतो तेव्हा डेप्युटी जॉईंट इन्स्पेक्टर ऑफ जनरल आपण इथं आयपीएस मध्ये कमी होऊन जातो. ओके. डेप्युटी पासून. ओके. जेव्हा लेवल 13 आपल्याला सॅलरी असते 1,31,100 रुपये. आयजी जेव्हा बनतो आपण इन्स्पेक्टर ऑफ जनरल लेवल 14 सॅलरी असते 1,64,200. ऍडिशनल डायरेक्टर ऑफ जनरल बनतो आपण एडीए डेप्युटी जनरल ऍडिशनल जनरल अँड डायरेक्टरसाठी लेवल 15 सॅलरी असणार आहे 1,82,200. डायरेक्टर ऑफ जनरल जेव्हा बनतो आपण तेव्हा आपल्या लेवल 16 सॅलरी असते 2,05,400 रुपये. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. अदर आपल्याला बेनिफिट्स वगैरे खूप काही असतं याच्यामध्ये. मेडिकल आपल्याला असतं कव्हर सेल्फ पण तुमच्या फॅमिलीला पण असतं. त्यानंतर आपल्याला फ्रँचायसीज गव्हर्नमेंटकडून आपल्याला सेल्फ अँड फॅमिलीसाठी हाऊस रेंट वगैरे मिळत असतं. 45 डे आपल्याला इथं अर्न लिव्ह मिळत असतात. म्हणजे आपल्याला 45 दिवस आपल्याला अर्न म्हणजे समजतं तुम्हाला पगार पण त्याचा भेटणार आहे 45 दिवस तुम्ही सुट्टी पण भेटणार आहे. ओके. त्याला आपण अर्न लिव्ह म्हणतो. ओके. आणि 8 डे आपल्याला कॅज्युअल लिव्ह असणार आहे. त्या एंट्री एव्हरी इयर आपल्याला 8 डे आपल्याला 8 दिवस आपल्याला सुट्टी भेटणार आहे. ओके. एलटीसी वगैरे सेल्फ फॅमिलीसाठी आपल्याला इथं गव्हर्नमेंटकडून रूल्स वगैरे असणार आहे. इन्शुरन्स असणार आहे आपल्याला 1,25,00,000. त्याच्यासाठी आपल्या प्रीमियम असणार आहे 12,500 रुपये पर मंथ. तुमच्या इथं पगारातून कट होतात. ओके. नॅशनल पेन्शन स्कीम असणार आहे आपल्याला. ओके. आणि युनियन पेन्शन स्कीम पण असणार आहे. ओके. युनिफाईड. ओके. त्यानंतर आपल्याला कॅन्टीन फॅसिलिटीज भेटणार आहे. त्यानंतर लोन फॅसिलिटीज असणार आहे. लर्न असणार आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिपेट आपल्याला स्पोर्ट्स वगैरे अचिव्हमेंट असणार आहे. मेडिकल फॅसिलिटीज असणार आहे. त्यानंतर प्रोव्हिजनल फी अँड रेशन आपल्याला आणि रेशन मनी मिळणार आहे. ओके. अशा पद्धतीने सांगणार डिक्लेमर वगैरे दिलेले आहे.
आपल्याला ते इम्पॉर्टंट डेट वगैरे दिलं. लास्ट डेट असणार ऑनलाईन अप्लायची 23 जुलै 2025. स्कॅन क्यूआर आणि अप्लाय आपण क्यूआर घेऊन स्कॅन करून अप्लाय करू शकतो. तुम्हाला डाऊट असेल तर मेल ॲड्रेस दिलेला आहे, तुमच्या मेल करू शकता हेडक्वार्टरला. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेलं आहे. मोबाईल नंबर पण इथे दिलेला आहे. तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल तर मला तुम्ही Instagram आयडी, Facebook आयडीला मेसेज करू शकता. व्हिडिओला आवडत असेल लाईक करायचं आहे आणि काही बोलायचं असेल डाऊट तर मध्ये कमेंट करायचं आहे. ओके. आणि तुम्हाला याची अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, Instagram आयडी, Facebook आयडीला तिथं पण फॉलो करून ठेवायचं आहे. जेणेकरून तुम्हाला माझ्याशी बोलायचं असलं टेलिग्राम Instagram आयडी, Facebookला तुम्ही मेसेज करू शकता. ओके. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्याला शेअर करायचा आहे व्हिडिओला. चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी इथे घेऊन येत असतो. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण आता भेटूया नेक्स्ट मध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.